ही मेथड वापरल्याने दुखणं 5 मिनिटाच्या आत बरं झालं. खरं नाही वाटत? ही मेथड आहे NLP मधली, म्हणजेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. हे जर नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असाल तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजेच आपला अंतर्मनाशी असलेला संवाद आणि आपल्या न्यूरॉन्सचं होणारं कनेक्शन याविषयी असलेली ही मेथड आहे. नमस्कार, मी डॉक्टर माधवी. मी न्यूरो सायन्स मॅनिफेस्टेशन कोच आणि होलिस्टिक हीलर आहे. मी आज तुमच्यावर एक अशी जबरदस्त मेथड शेअर करणार आहे ज्याचा बऱ्याच जणांना फायदा झाला आणि आज ही तुमची वेळ आहे. ह्याने काय काय बरं होतं? फिजिकल पेन बरे होतात. इमोशनली जर कुणाला राग असेल, स्ट्रेस असेल, भीती असेल तर तुम्ही त्याच क्षणी ही मेथड वापरू शकता. ही मेथड कशी वापरायची हे आता मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी ही मेथड कोणाकोणाला फायदा झाले याचाही तुम्हाला अनुभव देते. एकदा असं झालं की आम्ही एक्झिबिशनमध्ये गेलो असताना माझ्या बरोबरच्या ज्या आल्या होत्या त्यांना दाताचं दुखणं होतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की दाताचं दुखणं साध्या पेनकिलरनी बरं होत नसतं. त्याने डेंटिस्टने दिलेली गोळी घेतली आणि आल्या होत्या. त्यांना डेंटिस्टची अपॉइंटमेंट लगेच मिळाली नव्हती. त्यामुळे ते एक्झिबिशनमध्ये थोडंसं मन रमवून तिकडनं त्या डेंटिस्टकडे जाणार होत्या. पण त्या खूप अस्वस्थ वाटल्या म्हणून मी त्यांना विचारलं की नेमकं दुखणं किती आहे? तर त्यांना माहित नव्हतं की मी ही त्यांच्यावर मेथड करणार आहे. त्यांना मी सांगितलं समजा 1 म्हणजे कमी आणि 10 म्हणजे तीव्रता जास्ती. 1 ते 10 मध्ये दुखणं किती आहे? तर त्या बोलल्या 9 आहे. आणि म्हणून मी त्यांच्यावर ही टेक्निक वापरली जी तुमच्यावर आज मी शेअर करणार आहे. आणि ती टेक्निक यूज केल्यावर पहिल्याच टर्नमध्ये त्यांचं 9चं दुखणं 3 वर आलं आणि दुसऱ्या सिटिंगमध्ये पूर्ण हे दुखणंच निघून गेलं. दुसरी केस आहे. सकाळी 8:30च्या सुमारास एका बाईंच्या पायावरनं ऑटोचं चाक गेलं आणि क्षणातच त्यांचा पाय अगदी पूर्ण सुजला गेला. एवढ्या सकाळच्या वेळी जवळ हॉस्पिटल नव्हतं. आणि जेव्हा ही गोष्ट मला कळली, मी ऑफिसमध्ये होते आणि त्यांना जेव्हा मी बघितलं, की भरपूर मूव्हचा वास आलाय, त्या ऑफिसमध्ये आल्या होत्या. त्यांच्याबरोबर ही मी टेक्निक केली. त्यांना उभंही राहता येत नव्हतं, एवढी सूज होती. क्षणभर आम्हाला वाटलं फ्रॅक्चर आहे. त्यानंतर कळलं, की ते लिगामेंट टेअर आहे. त्यांनी पेन किलर घेतली होती, भरपूर मूव्ह आणि असे काही बाम-बिम लावला होता आणि या सगळ्या गोष्टीला 1 तास ऑलरेडी होऊन गेला होता. तरीही त्यांच्या तब्येतीत काही सुधार नव्हता. एक्स-रे काढोस्तोवर निदान करता येत नव्हतं आणि म्हणून आम्ही ही टेक्निक मी त्यांच्याबरोबर यूज केली. जेव्हा मी ही त्यांच्याबरोबर टेक्निक यूज केली, तेव्हा आश्चर्य म्हणजे मी 2 प्रकारे ही टेक्निक यूज केली. पहिल्यांदा यूज केली त्यांच्या दुखण्यावरती आणि दुसऱ्यांदा त्यांच्या सुजेवरती आणि 2 सेशन्समध्ये एकाच वेळेला 2दा ही टेक्निक यूज केल्यावर ज्याला आपण म्हणतो 2 सेशन्स त्याच्यामध्ये त्यांची सूज कमी झाली 50% आणि त्या लिटरली उभ्या राहून 4 पावलं चालू शकल्या. जर ही मेथड इतकी पॉवरफुल आहे, तर आज ही तुमच्याबरोबर शेअर करूया. कल्पना करा, ह्यासाठी तुम्हाला एका शांत ठिकाणी बसायचंय आणि जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार याची काळजी घ्या. शांत डोळे मिटा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळू तोंडाने सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या आणि हळू तोंडाने सोडा. आता तुम्हाला ज्या दुखऱ्या भागाचं तुम्हाला आठवतंय, की बाबा इथे मला ही वेदना होते किंवा दुखते, ते आठवा. आता हे दुखणं 1 ते 10 मध्ये किती तीव्रतेचे ते मनातल्या मनात आठवा. 1 म्हणजे सगळ्यात कमी आणि 10 म्हणजे अगदी असह्य. तर हे दुखणं 1 ते 10 मध्ये तुम्ही त्याला किती नंबर द्याल हे ठरवा. हे ठरवल्यावर आता या दुखण्याला एक काल्पनिक आकार द्या आणि तो आकार काय आहे हे मनातल्या मनात बोला. आता ह्या आकाराला तुमचा नावडता कलर द्या, रंग द्या. या नावडत्या रंगाचं नावही मोठ्याने घ्या. आता हा जो दिलेला आकार आणि नावडता रंग आहे, तो जो आकार आहे तो हलतो आहे की स्थिर आहे हे बघून घ्या. आणि हा जड आहे की हलका आहे हे समजून घ्या.
आता त्याला फील करण्याचा, टच करण्याचा प्रयत्न करा आणि मग सांगा की हा काटेरी आहे की गुळगुळीत आहे की खडबडीत आहे. एकदा तुम्ही ही सगळी प्रक्रिया केली तर डोळे मिटून कंटिन्यू करा ही प्रोसेस. आता तुम्ही जो दिलेला पहिला आकार आहे तो आकार बदला आणि आता नवीन दिलेला आकार मोठ्याने बोला. आता या आकाराला सुंदर आणि तुमचा आवडतासा रंग द्या. आधी जर तो जड होता तर आता त्याला हलका करा आणि आधी जर हलका होता तर आता त्याला थोडा जड करा, मध्यम. आधी जर तो गुळगुळीत होता तर आता त्याला थोडंसं खडबडीत करा आणि आता त्याला कापसासारखा लाईट करा. हा नवीन दिलेला आकार आणि तुमचा आवडता रंग हळूहळू छोटा करायला सुरुवात करा आणि अगदी राईच्या दाण्या इतका छोटा करून तुमच्या उजव्या तळहातावर घ्या. डोळे मिटूनच त्या उजव्या तळहातावर असलेल्या या नवीन आकाराला, ज्याला तुम्ही तुमचा आवडता रंग दिलाय पण आता राईच्या दाण्या इतका छोटा झालाय, त्याला जोरात फुंकर मारा आणि तो सूर्याच्या दिशेने प्रवास करताना पहा. आणि आता हा पूर्ण जळून गेला आहे ही कल्पना करा. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू तोंडाने सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू तोंडाने सोडा. आणि आता चेक करा की 1 ते 10 मध्ये जे आधी दुखणं होतं त्याच्यामध्ये किती फरक आहे. दुखणं पूर्ण गेलं तरी असेल किंवा कमी नक्कीच झालं असेल. जर हे कमी झालं असेल तर परत एकदा ही प्रोसेस पूर्ण रिपीट करा जोवर दुखणं शून्य होत नाही. ही मेथड तुम्ही केव्हा केव्हा यूज करू शकता. मीटिंगला जाताय, एमर्जन्सी आहे, तुम्हाला लगेच काही बाम किंवा कोणत्या मेडिसिन्स घेता येणार नसेल त्यावेळी. पण ही मेथड यूज करताना जर तुम्हाला ऑलरेडी डॉक्टरनी काही गोळ्या सजेस्ट केल्या असतील तर त्या कृपया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थांबवू नये. या मेथडचा फायदा हा आहे की आपली जी मेडिसिनवरती ओव्हर डिपेंडन्सी आहे ती कमी करता येते किंवा जेव्हा आपण ट्रॅव्हल करतोय आणि डोकेदुखी आहे, मायग्रेन आहे, हे घेऊन आपण कंटिन्युअस काम करण्याऐवजी आपण ही मेथड घेऊन इन्स्टंट रिलीफ मिळू शकतो. सो मी नक्की वाट बघते तुमच्या चॅट बॉक्समध्ये की तुमच्या काय-काय तुम्ही कोणत्या-कोणत्या गोष्टींमध्ये ह्या मेथडला यूज केलं आणि तुमचा प्रतिसाद कसा आहे? तुम्हाला याचा किती फायदा झाला? हे नक्की कमेंट बॉक्समध्ये टाइप करून सांगा. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच ही मेथड तुमच्या लाडक्या लोकांबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. थँक यू.